कोविड-19 महामारीच्या भीतीमुळे देशात 21 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता। कोरोना महामारी विषाणूची साखळी तोडण्यासाठी देशभरातील सर्व वाहनांना प्रवास बंदी करण्यात आली। राज्यातही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना प्रवास बंदी घातली होती। लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात राज्यात अटकलेले परप्रांतीय मजुरांना प्रवासी मुभा राज्य सरकारने दिल्यानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यातर्फे मध्य प्रदेश सीमेपर्यंत मध्य प्रदेशातील परप्रांतीय मजुरांना सोडण्यात आले। तब्बल 2 महिन्याच्या दीर्घ विश्रांतीनंतर महाराष्ट्र सरकारने 22 मे पासून एसटी प्रवासाला परवानगी देण्यात आली होती। मोर्शी आगारातील 11 बसेसला 138 फेऱ्यांच्या माध्यमातून 4305 किलोमीटरचा प्रवास दर दिवशी निश्चित करण्यात आला। लॉकडाऊनच्या सलग 3 टप्प्यात एसटीची लालपरी आगारात उभी होती। कोरोनाच्या भीतीमुळे पहिल्याच दिवशीपासून प्रवाशांनी एसटीच्या प्रवासाकडे पाठ फिरवली। 22 मे दिनांक 31 मे दरम्यान 10 दिवसाच्या काळात 497 प्रवाशांनी प्रवास केला। 50 गाड्यांच्या माध्यमातून 122 फेऱ्यातून 4648 किलोमीटर केला। त्यातून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तर्फे 19,130 रुपयाचे उत्पन्न झाले। सर्वात जास्त उत्पन्न 27 मे रोजी झाले असून 6,720 रुपये इतके होते, तर सर्वात कमी उत्पन्न 22 मे रोजी केवळ 105 रुपये झाले होते। 10 दिवसाच्या कालावधीत कमाई 98 खर्चा रुपया झाला। हा लालपरीसाठी स्पेशल वृत्तांत संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।